संघ ह्या तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतोय। पहिली या आधीची मॅच मध्ये विदर्भाने भिलवली संघाने अगदी वन साइड मध्ये जिंकले, परंतु त्यांना त्याही संघाला आपण दुसऱ्या मॅच साठी अगदी शुभेच्छा देऊया। लोभेवाडी टीमचा 12 प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा या ठिकाणी 12 प्रतिनिधी लोभेवाडी संघ। खऱ्या अर्थानं केटीसी लावी इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थाने कव्हर केली जाते, त्यांचे देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण जर पाहिली तर अगदी जबरदस्त क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइक अँड फलंदाज पाहायला मिळतोय तो अर्थातच शंकर आणि त्याच्या साथीनं मात्र या ठिकाणी दिनेश अशी जोड सकली मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची मॅच आहे। पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज टीम लोभेवाडी टीम कडून पाहायला मिळतोय तो अर्थातच उत्तम पादीर हा गोलंदाजी ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे। स्ट्राइक फलंदाज शंकर पाहायला मिळतो, शंकर वाघ। अगदी दोन्ही फलंदाज अगदी चांगले आहेत। पहिला चेंडू ग्रीन सिग्नल तो पंचांचा उडवलाय हवेमध्ये भरपूर काळ चेंडू 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या खाली कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक अगदी सरसरत चाललाय। पहिल्याच बॉल वरती न सकत भरलेला हा शंकरच्या बॅट मधून येतोय, मात्र हा धनधरी चौकार। जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते। अगदी बाजापूर या संघाची अष्टमच्या बाहेर थोडस ललचावलं होतं मोठ्या फटकेसाठी अगदी हा चेंडू अष्टमच्या बाहेर फेकला आणि त्यावरती मात्र 4 धाबा या मात्र मिळत आहे त्या अर्थातच बाजापूर टीमला। गोलंदाज पुन्हा एकदा उत्तम पादीर कमबॅक करावा लागणार आहे पहिल्या षटकावरती। हा ट्रॅकर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न झेलची पहिल्या अटॅकमध्ये सोडलं, परंतु एकाच एंड वरती दोन्ही गाड्या इथं ऍक्सिडेंट होणार आहेत। एका खेळाडूला परतावा लागणार आहे। फलंदाज दिनेश हा फलंदाज होतो या ठिकाणी बाद पहिला धक्का टी बाजापूर टीमला। फलंदाज बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज युनिट क्रमांक 3 वरती दाखल होतोय तो अर्थातच मयूर हा फलंदाज आपल्याला मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगला पहिला बॉल वरती चांगला फटका शंकर बागच्या बॅट मधून आला, परंतु दुसऱ्या बॉल वरती कॉलिंग थोडस खराब पाहायला मिळालं। अगदी चेंडू हातामध्ये होता आणि त्याच परिस्थितीमध्ये अगदी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दिनेशने केला आणि अगदीच त्या बॉल वरती विकेट आली आहे। ती महत्वाची विकेट अर्थातच दिनेश हा फलंदाज मात्र बाद झालाय पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती। चांगला फटका पुन्हा एकदा गल्ली पॉइंट मध्ये मैदानाला गुदगुल्या करत अगदी सीमा रेषा पार शंकर बागच्या बॅट मधून अजून एक तडाखा बॅक टू बॅक षटकावरती येतोय मात्र हा दुसरा चौकार। जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते शंकर बागची। खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचा अगदी खरपूस समाचार मात्र हा फलंदाज घेतोय कव्हर पॉइंट मध्ये दोन्ही चौकार। खऱ्या अर्थानं त्याच दिशेनं अगदी ऍक्शन रिप्ले सारखे दोन्ही फटके मात्र शंकर बागच्या बॅट मधून आपल्याला सलगचे या षटकावरती पाहायला मिळाले। अजून एक उडवलाय लोंगाप आणि लोंगापच्या मधोमध बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती येतोय अर्थातच शंकर बागच्या बॅट मधून हा या षटकावरती तो मात्र तिसरा चौकार पाहायला मिळतोय। जबरदस्त बॅटिंग या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 12 धाबा। हा या चेंडूवरती जर विकेट आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे ते उत्तम पादीर साठी सन्माननीय।
हरिपादे याच्याकडून, परंतु या बॉलवरती शंकर वाघ सांगतोय की हा बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय. हा उत्तुंग असा शंकर वाघच्या बॅट मधून अगदी बाजापूर ब्रँडेड हा ठोकला षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते पहिल्या ओव्हर मध्ये. अगदी गोलंदाजाचा मात्र पूर्णपणे धुळा बुडवला जातो आहे. पहिल्या ओव्हर मध्ये टोटल धावसंख्या आली आहे ती अर्थातच 18 धावा. ह्या मात्र या गोलंदाजाला अगदीच मोजाव्या लागल्यात त्या 5 चेंडू मध्ये. उत्तम पादीर कमबॅक करावा लागणार आहे. इथं शंकरची विकेट अगदी महत्वाची असणार आहे. वर फुलटॉसचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटनं विकेटची संभावना, परंतु फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि इथं धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न इथं शंकर वाघ करतोय आणि शेवटच्या बॉलवरती ही सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. त्या अर्थातच वाजापूर टीमची धावसंख्या 1-19 धावा ऑन द स्कोर कार्ड वरती. 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा पाहायला मिळतात. वाजापूर टीमच्या बॅटिंग करणारा मी तर म्हणे शंकरच्या बॅट मधून तो तब्बल 19 धावा आतापर्यंत पाहायला मिळालेत. कमबॅक करावा लागणार आहे टीम लोभेवाडी संघाला या मॅच मध्ये आणि त्यासाठी एक अनुभवी गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच दत्ता लोभे गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. दत्ता लोभे एक टेनिस बॉलचा एक स्टार खेळाडू, अर्थातच लोभेवाडी टीमचा हा खेळाडू आता कमबॅक करावा लागणार आहे. चांगला चेंडू वेग पाहायला मिळतो. या चेंडूवरती बीट केलं शंकर वाघला. अगदी पडल्यानंतर जितक्या वेगानं हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये वेग घेतला मात्र बीट केलं शंकर वाघला आणि पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय तो डॉट चेंडू. या पद्धतीची गोलंदाजी आता करणं गरजेचं आहे त्या अर्थातच लोभेवाडी टीमला. हा चेंडू हा ट्रॅकर गॅप मध्ये खेळले, बॉल साइड सीमा पार, एक टप्पा अगेस येतोय शंकर वाघच्या बॅट मधून. अजून एक तडाखा 4 धावेसाठी हा चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अगदी आक्रमण पहिल्या चेंडू पासून शंकर वाघ करतोय. नावामध्ये दम आहे. वाघ आहे, वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कधीच कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा 30 दशक तोच दरारा. याही षटकावरती आक्रमणाला सुरुवात मात्र करतोय. पुन्हा एकदा ट्रॅकरला शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे परंतु नकार दिला दुसऱ्यासाठी आणि चांगलं कॉलिंग मात्र त्या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतंय. कारण पहिली विकेट मी तर म्हणेन अगदी 4 या धावसंख्येवरती गमावली होती ती अर्थातच वाजापूर संघाला. त्यानंतर मात्र ही पार्टनरशिप तब्बल 20 धावांची आपल्याला पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप मयूर युनिट क्रमांक 3 वरती दाखल झाले, परंतु पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल तो अर्थातच मयूर हा फलंदाज. मयूरचा विचार केला आपण सातत्यानं तर चांगली गोलंदाजी नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. मयूरचा हा फटका हवेमध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटची गरज होती परंतु थोडस फंबल क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळाला आणि हा झेल कॅरी करणं गरजेचं होता परंतु हा झेल केला ड्रॉप आणि इथं जीवनदान मिळतंय ते मयूर या फलंदाजाला. 2 धावेन संघाची धावसंख्या टोटल रन स्कोर कार्ड वरती 1-26 इथं थोडस अडचणीमध्ये मी तर म्हणेन आता पाहायला मिळतोय अर्थातच लोभेवाडी संघ या मॅच मध्ये. कारण या पद्धतीचं तुम्हाला जेल मध्ये टिपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू परंतु लोंबाटला क्षेत्ररक्षक नाहीये, लांबून आले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इतर रनआउटची देखील संधी होती. दत्ता लोभी पुन्हा एकदा थोडं फंबल क्षेत्ररक्षक त्याचा ऍडव्हान्टेज मिळतोय. तर अर्थातच शंकरला इथं परतावं लागलं असतं कदाचित. थ्रो जर का सरळ गोलंदाजी हातामध्ये फेकला असता तर इथे मात्र नजदीकी मामला
इथे थोडस अडचणीमध्ये सापडला असता बाजापूर आज संघ. महत्वाची विकेट या ठिकाणी मिळाली असती, परंतु बाल बचावला या चेंडूवरती. तर अर्थात शंकरबाग जण वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 24 धावाची नाबाद केली त्याने साकारले. हा शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा आडवा पॅटना. छत्रीस त्या ठिकाणी आहे, प्रोटेक्शन आहे या चेंडूसाठी. फक्त सिंगल धावे या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय. 29 आणि 29 धावा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्या पहिल्या क्षेत्रामध्ये बॅटिंग करत असताना बाजापूर टीमच्या तिसरं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकावरती गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो आहे. करण हा गोलंदाज, करण हा गोलंदाज तिसऱ्या षटकावरती पाहायला मिळतोय. अगदी 2 षटक अगदी बाजापूर संघाच्या बाजूने राहिलेत, परंतु या येणाऱ्या 2 षटकावरती अगदी कमबॅक करावा लागणार आहे. त्या अर्थातच लोबीवाडी टीमच्या या गोलंदाजांना 29 धावा स्कोर गार्ड. पहिला विकेट अगदी लवकर गमावली. तर असं वाटलं होतं की गोलंदाजी हवी ठरते की काय, परंतु शंकरबाग या ठिकाणी मात्र मयूरच्या बॅट मधून एक उठतोय. मिड विकेटला कव्हर करत हा उतुंग असा मात्र हाय हँडसम मयूरच्या बॅट मधून येतो हा पहिला षटकार. जखमेवरती नमक, मयूरचा झेल, त्यानंतर आलेला हा षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. जेव्हा गोलंदाज करण पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि हा चेंडू पंच दर्शवतात की हा चेंडू धाव आणि 1+, एकच धाव मिळेल. धाव घेतली नाहीये, परंतु नो बॉल आणि यानंतरचा चेंडू असेल तो पहा, उघडा डोळे पहा नीट. त्यानंतरचा बॉल असेल तो मात्र हिट. फलंदाज मयूर साठी ही सुवर्ण संधी पाहायला मिळेल. ब्रिजच्या बॉलवरती किती धावा पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा करत लोअर फुलटॉसचा हा चेंडू पिक केलाय मिड विकेटला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सरसरत चाललाय सीमारेषे पार. येतोय मयूरच्या बॅट मधून ब्रिजच्या चेंडूवरती हा चौकार. जबरदस्त बॅटिंग, अगदी आक्रमण आणि आक्रमण प्रत्येक चेंडूवरती हे पाहायला मिळते. त्या अर्थातच बाजापूर टीमच्या या फलंदाजाच्या माध्यमातून दोन्ही फलंदाज आक्रमक झाले. दोन्ही फलंदाजचा आपण विचार केला तर मयूरनं 6 चेंडू खेळले, तब्बल 15 धावेवरती खेळतोय. तर शंकरनं 9 चेंडू मध्ये तब्बल 24 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती 40 धावा स्कोर गार्ड पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थात अजूनही आपण विचार केला तर अजूनही 10 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि या 10 चेंडू मध्ये किमान 25-30 धावा हे नक्कीच येणार आहेत. कारण दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे पाहायला मिळत आहेत. तर अर्थातच बाजापूर टीम पुन्हा एकदा गोलंदाज करड गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. 2 चेंडू मध्ये 11 धावा या गोलंदाजाने तब्बल खर्च केल्यात. लोपेवाडी संघ थोडस बॅकफुट वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. हा चेंडू गुडलेन स्पोर्ट वरना सरळ वेगवान चेंडू होता, परंतु पंच दर्शवतात की हा वाईड बॉल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे जातो. एकूण धावा फलकावरती पाहायला मिळते 41 आणि 41 धावा ह्या धावफलकावरती.
जबरदस्त मॅच पाहायला मिळते. लोपेवाडी संघाकडे देखील ती फलंदाजी आहे, परंतु इथं 50-60च्या आतमध्ये रोखणं हे गरजेचं असणार आहे. आव्हान आवाक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. हा फटका मयूरचा पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन डबल विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतं आहे आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त मिळते आहे ती फक्त सिंगल धाब. स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते आहे. शंकर बाग स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. शंकर बागचा आपण विचार केला तर आतापर्यंत ज्यानं 9 चेंडू मध्ये 24 धाबांची नाबाद केली त्याने साकारली आहे. फटका हवेमध्ये पुन्हा एकदा संधी असेल झेलची. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आणि इथं काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. या पद्धतीची फिल्डिंग जर तुम्ही केली तर मात्र तुमचा खेळ मात्र इथं संपणार आहे. तुमची अगदी या पद्धतीचं झेल तुम्हाला मात्र प्रत्येक खेळाडू तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. परंतु हा मी तर म्हणे शंकरचा झेल होता. याच पद्धतीचा मयूरचा देखील एक झेल सोडला आणि त्यानंतर मयूरची फलंदाजी आपण पाहिली असेल. हा फटका देखील पुन्हा एकदा झेल होण्याची संभावना आणि हाही झेल मात्र ड्रॉप केलाय. आज मी तर म्हणेन लोभेवाडी संघाचे खेळाडू खऱ्या अर्थानं हाताला फेविक्विक लागलेलं नाही वाटतं. कारण एकही झेल आतापर्यंत टिपता आलेला नाहीये, एकही झेल पकडता आलेला नाहीये. कारण थोडस निराश जरूर पाहायला मिळेल. या पद्धतीचे झेल गोलंदाज यापेक्षा अजून काय करू शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी मिड विकेटला अगदी चांगलं पाहायला मिळालं. एकच धाब या बॉलवरती येते आणि एका धाबेनं षटक क्रमांक 3 ठिकाणी संपण्याचा निर्धार येतोय. पण 45 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 45 धाबा धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहेत त्या बॅटिंग करणार बाजापूर च्या टीमच्या. हा फटका पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये पाठवले. स्ट्रँड मध्ये बॉल जाईल सीमा पार. येतोय एका टप्प्याचा आगेस हा झोकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अगदी दोन्ही फलंदाज आक्रमण करताना पाहायला मिळतील. कारण शेवटचं षटक आहे, स्लोवरचं षटक आहे आणि या षटकावरती आता जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी वाजापूर संघाचा असेल. कारण जिथून अजूनपर्यंत 8 विकेट त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे मात्र प्रत्येक बॉल वरती आक्रमण प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळते. हा शॉट फाईन लेगला अजून एक दमदार फटका शंकर बागच्या बॅट मधून येतोय. हा दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग शंकर बाग. 12 चेंडू 30 धाबाची नाबाद इनिंग आतापर्यंत त्याने साकारली आहे. परंतु अजूनही येणारे 4 चेंडू या इनिंग मधले पहिल्या पूर्वार्धामध्ये अजूनही 4 चेंडू 13 चेंडू 34 धाबा एकट्याच्या शंकर बागच्या पाहायला मिळतोय. हा आडवा बॅटनं पुन्हा एकदा जागा बनवली होती डान्सिंग डाऊन. परंतु पंच दर्शवतो की हा डॉट बॉल अगदी स्टंपच्या वरून हा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र कुठली धाब या चेंडूवरती मिळत नाही. समीकरण बदलत आहे. 53 धाबा धावफलकावरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. बॅटिंग थडमाडला अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं चेंडू तर उसळी घेतली आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी चेंडू स्टॉप केला जातो आहे आणि टीम साठी जरूर 3 धाबा या क्षेत्ररक्षकाकडे
वाचवल्याचा पडावा लागणार आहे, कारण गॅप मध्ये होता हा चेंडू. अगदी चेंडू तर उसळी घेतली, परंतु निर्णायक क्षणी प्रेक्षकांना मात्र चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि या 3 धाबा नक्कीच टीम साठी वाचवल्यात. एका धावफलकावरती बढती 54 धाबा या धावफलकावरती सध्या पाहायला मिळत आहे. शंकर 15 चेंडू मध्ये 35 धाबेवरती खेळतोय, तर मयूर खेळतोय 8 चेंडू 17 धाबा. हा फटका शॉट फाईन लेगला पुन्हा एकदा डॅशिंग डाऊन फटका स्टँड ऑन डिलिव्हरी मयूरच्या बॅट मधून येतोय. अजून एक षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टोटल धाबा संख्या धावफलकावरती 60 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतं. त्या बाजूला टीमच्या ही जम्याची बाजू असणार आहे. 60 प्लस धाबा इथे थोडंसं आव्हान अगदी आवाक्याच्या बाहेर असणार आहे त्या लोपेवाडी संघासाठी. तर या आव्हान 4 षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडू पासून जशी फलंदाजी केली आहे बाजापूर संघाच्या फलंदाजाला, तशी फलंदाजी पहिल्या चेंडू पासून आक्रमण मात्र करावं लागणार आहे. कारण अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ मात्र या षटकावरती बाकी असणार आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडलाय झेल, संपवलाय खेळ मयूरचा. मात्र शेवटच्या बॉलवरती मयूर बाद झालाय, परंतु धावफलक तिथं स्थिरावलंय 60 वरती. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये वाजापूर संघ 2 विकेट असताना मात्र 60 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये जाण्याच्या अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. फिर एक बार दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। बड़ा टारगेट है और इस बड़े टारगेट को आज यहाँ से चेस करना है तो फिर शुरुआत बेहतरीन करनी पड़ेगी। लोबेवाड़ी टीम के दोनों सलामी बल्लेबाजों को चलो सलामी की जोड़ी मैदान के अंदर भेजिए। दत्ता लोबी और उनका साथ देने के लिए बल्लेबाज जाएंगे सचिन। सलामी की जोड़ी बीच मैदान के अंदर जाते हुए यहाँ पे नजर आ रही है आपको। दत्ता लोबी उनका साथ देने के लिए बल्लेबाज होंगे। यहाँ से सचिन, बेहतरीन मुकाबला बनेगा। यहाँ से 24 गेंदे 61 रनों का पीछा किस तरह से किया जाएगा, क्योंकि मंजिल उन्हीं को ही मिलते जिनके पंखों में जान होती है। अगर हौसला हो बुलंद तो मंजिल खुद ही पैरों पे चल के आती है। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है,
जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जाना होता है, लड़ना पड़ेगा इस मुकाबले को। लोबेवाड़ी टीम के सलामी की जोड़ी भी इस मैदान के अंदर नजर आ रही है। यहाँ से सचिन उनके स्ट्राइक पे है और उनका साथ देने के लिए यहाँ पे होंगे दत्ता लोबी। दोनों अच्छे बल्लेबाज हैं, अगर यहाँ से अच्छी शुरुआत देते हैं टीम को तो इस मंजिल तक पहुंचेंगे जरूर। पहली ओवर के लिए यहाँ पर प्रमोट किया गया है वाजपेयी टीम की तरफ से। आप गेंदबाज देख सकते हैं मयूर वाघ, जिन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की थी। मयूर वाघ ने कुछ बल्लेबाजी करते हुए रन बनाए थे। टोटल 10 गेंदों में 23 रनों की इनिंग उन्होंने खेली थी। पहली गेंद तेज तरार और बीट किया वहां पर, तेजी के साथ आई थी गेंद, पड़ने के बाद रफ्तार के साथ निकल गई विकेट कीपर के दोस्तानों में। और पहला गेंद यहाँ से आएगा डॉट। समीकरण यहाँ से बदलेगा, आने वाली 23 गेंदें और जीतने के लिए चाहिए यहाँ से 61 रनों की जरूरत है। बेहतरीन मुकाबला, यहाँ से अटैक करना पड़ेगा। पहले गेंद के साथ यहाँ पर आपको अटैक करना जरूरी है, पावर प्ले का फायदा उठाना पड़ेगा। लोअर फुल टॉस की गेंद थी, तेज रफ्तार के साथ फिर एक बार बीट किया। वहां पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन गेंद इतनी तेजी के साथ आई कि जब भी जैसे बल्ला घूमे उस तरह से तो उनको बीट किया था गेंद ने और ताकत नहीं मिली उस स्ट्रोक में। और यहाँ से सिंगल हासिल करेंगे। वहां पर तीसरे अंपायर की मांगनी की जा रही है। यहाँ से गुजारिश रहेगी कि सोलह के अंपायर इनको आप देखना है गेंदबाज क्या अपने शोल्डर से गेंद को पैच करते हुए नजर आ रहा है वहां पे बल्लेबाज को। इसके द्वारा यहाँ पर तीसरे फंसे की मांगनी की जा रही है। उठाया दत्ता लोबी ने लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ के बीच में जड़ दिया उनकी पारी का पहला लंबा छक्का। और इस छक्के के चलते टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल रन संख्या बड़ी है बिना कोई विकेट खोते हुए 7 रन। जबरदस्त बैटिंग, इस तरह से स्ट्रोक खेलने बहुत जरूरी है क्योंकि 61 रनों का पीछा जब आप कर रहे हो तो फिर पावर प्ले का पूरा फायदा उठाना पड़ेगा। जैसे ही वहां पर थोड़ा सा ललचाया था गेंदबाज ने, स्टंप के बाहर की थी, हाथ खोलने का मौका दिया और उस गेंद को सही मायने में बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। 6 रनों के लिए एक बेहतरीन लंबा हिट देखने को मिला। दत्ता लोबी के बल्ले से पहला छक्का उन्होंने अपनी पारी का जरूर दागा है, लेकिन इस तरह के छक्के की और भी जरूरत रहेगी टीम लोबेवाड़ी टीम के लिए। दत्ता लोबी जब तक खड़े रहेंगे ना तब तक मुकाबला लोबेवाड़ी टीम के पक्ष में होने वाला है क्योंकि ये ऐसे खिलाड़ी है जो कभी भी मैच का नक्शा बदल दे सकते हैं, कभी भी मैच का रूप बदलने वाला एक खिलाड़ी, एक हुनर खिलाड़ी। दमखम है इस खिलाड़ी के पास, लेकिन खेलपट्टी के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी है इस बल्लेबाज को। स्लोअर गेंद थी, शॉट फाइनली की तरफ गेंद जाएगी, वन बॉम्ब सीमा रेखा के पार और नो प्लस 4 यानी कि 5 रन, ना 10 रन ना दिवाली, बोनस के 5 रन मिलते हुए बल्लेबाज करते हुए टीम लोबेवाड़ी टीम के लिए। स्लोअर डालने की कोशिश की थी लेकिन यहाँ से हाथ से थोड़ी सी गेंद फिसल गई क्योंकि यहाँ से ठंडी ज्यादा है तो उसे डीप जरूर आएगी और इसके चलते यहाँ से नो बॉल और फ्री हिट की यहाँ से एक गेंद देखने को मिलेगी। फ्री हिट होगी, एक गेंद और रन खर्च किए मयूर ने, 2 गेंदों में 12 रन। ये फ्री हिट की गेंद, क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा? उठाने की कोशिश, विकेट आई थी जरूर लेकिन फ्री हिट की गेंद है वहां पर, विकेट किस तरह से आएगी? अगर फ्री हिट की गेंद नहीं होती तो ये बड़ी मछली चाल में फंस सकती थी। दत्ता लोबी की ये विकेट यहाँ से थोड़ा सा कमबैक करती जरूर वाजपेयी टीम के लिए, लेकिन यहाँ से ये फ्री हिट की गेंद के ऊपर यहाँ से विकेट नहीं आएगी। अगेन फिर एक बार उठाकर खेला है, गेंद जाएगी, एक और लंबा विकेट दत्ता लोबी के बल्ले से दूसरा छक्का उन्होंने दागा अपने पारी का और इसी के साथ टोटल आगे बढ़ता हुआ बिना कोई विकेट खोते हुए टीम लोबेवाड़ी टीम की रन संख्या बड़ी है वो 18 रन। बेहतरीन बल्लेबाजी, पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज दत्ता लोबी
इस पहले ओवर में मयूर के ऊपर प्रेशर डालते हुए और सही नतीजे में ये बल्लेबाज हावी ठहरते हुए। हाँ, अप्पा बांगर इनकी तरफ से इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो दत्ता लोभी के लिए 500 का इनाम। गेंदबाज तैयार, उठा, फिर एक बार लॉन्ग ऑफ के ऊपर से डालना चाहते थे लेकिन वहां पर रास्ते में खड़े हो गए खिलाड़ी और ये बड़ी मछली फंस गई जाल में। दत्ता लोभी बैक टू द डगआउट, पहला विकेट जाएगा मैदान से बाहर और पहला झटका लगता हुआ टीम लोबेवाड़ी टीम के लिए। डीजे टीम को, क्योंकि पहले 5 गेंदों में 18 रन आए थे। ऐसा लगा था कि दत्ता लोभी यहाँ से अपनी कमाल संभालते हुए नजर आएंगे लेकिन आखिरी गेंद के ऊपर वो बड़ी मछली चाल में फंसाई। बड़े बल्ले से शॉट फाइनली की तरफ ये गेंद तेजी की रफ्तार के साथ जा रही है, सीमा रेखा के नजदीक वहां पर रोकने का प्रयास किया और इस गेंद के ऊपर बटोरे अतिरिक्त समय था वहां पर दूसरा रन चुराने का और आसानी के साथ वहां पर दोनों बल्लेबाजों 2 रन चुराते हुए और इस 2 रनों के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 20 रनों के ऊपर। गेंदबाज तैयार है मयूर महेश बाग, पहले गेंद के ऊपर सिंगल, डबल आए, फिर एक बार अच्छी गेंद पूरी तरह से ब्लॉक होल में थी। लॉन्ग ऑन की तरफ वहां पर खिलाड़ी आएंगे, दिनेश गेंद को फील्ड करेंगे तब तक अतिरिक्त समय था वहां पर सिंगल चुराने का और इसकी सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ टीम का टोटल रन संख्या बढ़ी है 1 विकेट के नुकसान पर टीम लोबेवाड़ी टीम की 21 यानी कि 21 रन उठाने की कोशिश की थी वहां पर, फिर एक बार चेंज ऑफ पेस, गति कम की थी किस गेंद के ऊपर और चकमा देते हुए बल्लेबाज यहां से देख सकते हैं आप करण को और डॉट गेंद वहां पर और इस तरह से डॉट गेंद जो खेले का जो प्रेशर जरूर बढ़ेगा लोबेवाड़ी टीम के ऊपर। अब टक्कर थी, उड़ाने की कोशिश की थी वहां पर, फिर एक बार अच्छी गेंद वहां पर ठीक तरह से खेल नहीं पाए गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं वहां पे और लेग पाइक की 1 रन जरूर मिलेगी लेकिन ये स्ट्रोक बढ़िया बड़ा स्ट्रोक आना चाहिए था इस गेंद के ऊपर क्योंकि हाफ ट्रैकर गेंद थी, कहीं पर भी आप खेल सकते थे इस गेंद को लेकिन ये सिंगल आते हुए सिंगल के चलते टोटल आगे बढ़ता हुआ 22 रनों के ऊपर। गेंदबाज यहाँ से तैयार होंगे, फिर एक बार देखना पड़ेगा कि यहाँ सिंगल जरूर मिला लेकिन सिंगल के चौथ टोटल आगे बढ़ता हुआ 1 विकेटों के नुकसान पर 30 रन यानी कि दूसरा ओवर में काफी कम्पैक्ट देखने को मिला है। पहले ओवर में 18 जरूर बने थे और एक बड़ी विकेट भी आई थी लेकिन ये दूसरा ओवर काफी अच्छा गुजरता हुआ नजर आ रहा है। 5 गेंदों में 5 रन
उठाया इस गेंद के ऊपर, फिर एक बार इतनी ताकत मिली नहीं है, खिलाड़ी गेंद के नीचे और एक कैच होना चाहिए था, लेकिन बार बार बचे वहां पर खिलाड़ी और इसी के चलते ये बड़ा जीवनदान मिल सकता है। दूसरा ओवर मुकम्मल होता हुआ 2 ओवर के बाद टोटल रन संख्या बढ़ी है टीम लोपेवाड़ी टीम की, वो एक विकेट के नुकसान पर 23 यानी कि 25 यानी कि 25 रन 2 ओवर के बाद आने वाली यहाँ से 12 गेंदें बचेगी और जीतने के लिए चाहिए यहाँ से 12 गेंदें और 36 रनों की जरूरत रहेगी। देखना पड़ेगा किस तरह से मुकाबला आगे जा सकता है कि यहाँ से कमबैक देख सकती है लोपेवाड़ी टीम, क्या यहाँ से 12 गेंदें लोपेवाड़ी टीम के पक्ष में होने वाले हैं या फिर गेंदबाजी वादापुर टीम की दमखम और गेंदबाज दिखाएंगे, देखना पड़ेगा। इसके बाद मुकाबला खेला जाएगा भरोसे और माथेरान। दोनों टीमों को गुजारिश रहेगी कि आप टॉस के लिए संपर्क करें। हाची पट्टी आणि भरोसे टीमचं कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे। सिर्फ 12 बॉल आणि 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अर्थातच लोपेवाडी संघाला। काय घडणार या मॅच मध्ये? रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनामध्ये नेहमी जिंकण्याची आशा असू द्या। नशीब बदलो या न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते, परंतु कुणाची बदलणार? इथं लोपेवाडी संघ की वादापूर या दोन संघांमध्ये महायुद्ध खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय। शेवटची 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांचा हे लक्ष्य, या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का? गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन वाघ आपल्याला पाहायला मिळतोय। सचिन वाघ गोलंदाजी ट्रॅक वरती 12 चेंडू आणि समीकरण असणारे ते 36 धावांचा। अशाची पट्टी टीमचा कॅप्टन यायचं टॉस साठी आलाय का? चला आम्ही आयोजकांना विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचंय। कॉम्बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन ठिकाणी उपस्थित आहेत। किशोर अशाची पट्टी टीमचे कॅप्टन आणि सचिन मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। वेगवान चेंडू लाऊड अपील पाहायला मिळतंय पंचांचं बोट वरती। अजून एक धक्का टीम लोपेवाडीला, दुसरा विकेट क्रमांक जाईल मैदानाच्या बाहेर। डीजे संघांमध्ये अशीची पट्टी आणि भरोसे या दोन संघांच्या दरम्यान मात्र टॉस केला जातो। टॉस बॉक्स मध्ये टॉस माथेरान आणि प्रथम बॅट फेस हा निर्णय येतोय माथेरान टीमचा। तर भरोसे संघाने रेडी राहायचे, यानंतर फिल्डिंग असणार आहे। धाव्या मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि समीकरण असणारे ते 36 धावांचा। शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न पण दर्शवतात वाढ बॉल आणि अतिरिक्त धावेने संघ पुढे जातोय। एकूण धावा फलकावरती 26 आणि 26 धावा। या दुसऱ्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करणारा लोपेवाडी संघाच्या थोडासा अडचणीमध्ये आहे सध्या लोपेवाडी हा संघ। डान्सिंग धावडा पुन्हा एकदा समोर ठेवला, शरीरापासून पुन्हा एकदा लांब ठेवला आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय। या ठिकाणी महाभारतामध्ये वीर हबी म्हणून देखील सांगितलं होतं की हारलात तरी चालेल परंतु हिम्मत मात्र हारू नका। या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहेत, त्या अर्थात लोपेवाडी टीमच्या या फलंदाजांना समीकरण असणारे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे। स्वतःच्या फलंदाजीमध्ये हा चेंडू अडवला जातोय। क्षेत्ररक्षक बॅट्समनला अगदी हा चेंडू लागला असावा, चला पाण्याची पूर्तता करायची आहे कारण स्ट्रोक अगदी चांगला होता आणि त्यानंतर मात्र हा चेंडू अगदी मी तर म्हणेन डोक्याला
हा चेंडू लागला असावा त्यामुळे मात्र अगदी भरपूर दुखापत त्या ठिकाणी खेळाडूचा झाली आहे. चला लगेच आयोजक त्या ठिकाणी पोहोचायचे आहेत. हा चेंडू मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धावा या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या बरोबरीला धावसंख्येला बढती मिळते. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्या अर्थातच लोबेवाडी संघाच्या शांत पद्धतीनं खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू, परंतु आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे. अभि नाही तो कभी नाही, इथे नाही तर कुठंच नाही. आणि इथे जर तुम्ही आक्रमण केले नाही तर मात्र अगदी या स्पर्धेमध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. कारण आक्रमकता हाच तुमचा बचाव मत असणार आहे या मॅच मध्ये. कारण इथून समीकरण असणार आहे त्या 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 33 धावांची. 8 चेंडू 33 धावा. हा चेंडू वरती जर का षटकार आला तर मॅच आव्हान अगदी आवाक्यामध्ये पाहायला मिळेल. पण हा चेंडू जर का द्वाट आला, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं परंतु पंच आम्हाला दर्शवतात की हा वाईड बॉल अतिरिक्त धावेने संघ जाऊन पोहोचतोय. तो 29 या धावसंख्येवरती 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. परंतु ती आक्रमकता, ती बॅटिंग लाईनअप जो आपण लोबेवाडीचा टीमचा पाहतोय, तर आता दत्त लोबी बाद झाल्यानंतर अगदी ढासळलेली बॅटिंग पाहायला मिळाली. कुलवर टप्पा पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे फटक्यामध्ये, मोठ्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. फक्त दिशा दिली आणि या चेंडूवरती सिंगल धाव पंचांचा इशारा. तो षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होतो आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर दाबा धाव फलकावरती पाहायला मिळते. त्या 30 धावा शेवटच्या 6 चेंडू आणि 31 धावांचं हे लक्ष्य असणार आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 चेंडू 31 धावा. प्रत्येक चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर धावावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती हा षटकार ठोकावा लागणार आहे. तर जर का या धावा तुम्हाला चेस करायच्या असतील तर मात्र हे समीकरण असेल 6 बॉल आणि 31 धावा. चला बरोबर टीम आपण यायचंय. शेवटचं षटक घेऊन येतो एक गोलंदाज ट्रॅक वरती शंकर वाघ. छान आपण पाहिलं असेल 15 चेंडू मध्ये तब्बल 35 धावांची इनिंग नाबाद इनिंग खेळली होती. तो शंकर वाघ शेवटच्या षटकावरती गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 6 मध्ये 31 डिफेन्स करायच्या त्या लोबेवाडी संघाला. हा फटका हवेमध्ये पुन्हा एकदा डान्सिंग डावंड शतरक्षक चेंडू खाली. मयूर पोहोचले, पकडला झेल, संपवला खेळ फलंदाजाचा आणि हा तिसरा धक्का लागतोय टीबा लोबेवाडी संघाला.
तर शेकोटी जे कुणी पेटवले ना त्यांनी भिजवायचे आणि आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचतील आणि तुमच्यावरती मात्र कारवाई केली जाईल याची पण नोंद घ्यायची. कुणी या शेकोटी पेटवायची नाही आहे आणि पेटवायची असेल तर लांब जाऊन पेटवा तुम्ही. इथे ग्राउंडच्या ठिकाणी कुणी पेटवायची नाही कारण त्या अगदी विद्युत तारा त्या ठिकाणी देखील आहेत आणि जनरेटर देखील तिथे जवळच आहे. त्यामुळे कुणी या शेकोटी पेटवायची नाही आणि आमचे आयोजक त्या ठिकाणी मात्र पोहोचतील. चला जाऊया मॅचच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची अजूनही गरज आहे. सामना अगदी आपल्याला पाहायला मिळतो तो बाजापूर संघाच्या बाजूला. सर्व क्रीडा रसिकांचा आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि ज्यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय या ठिकाणी टीम लोभेवाडीला. फक्त या 5 मध्ये औपचारिकता बाकी राहणार आहे कारण शेवटचे आता निर्णायक चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांचं हे लक्ष्य मात्र या ठिकाणी पार करावं लागणार आहे. पण हे लक्ष्य अगदी आवाक्याच्या बाहेर आहे. एखादा चमत्कार एखाद्या 2-3 चेंडू खराब पडले तरच हे आव्हाड मात्र या ठिकाणी परंतु ती चुकी करणार नाही गोलंदाज शंकर वाघ. पहिल्या 2 वरती 2 विकेट आले. वर फुलटॉसचा चेंडू डान्सिंग दाबून खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि हाही चेंडू मात्र या ठिकाणी लेग पायच्या स्वरूपामध्ये जरूर एक धाव मिळते. शेवटचे आता 3 चेंडू उर्वरित या षटकामध्ये पाहायला मिळतील. मॅच बाजापूर संघाच्या बाजूला वन साइड मध्ये पाहायला मिळते. शंकर वाघचा हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती आणि हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी सातत्याने आपण पाहत आलोय. ते बाजापूर संघाच्या प्रत्येक गोलंदाजांना अगदी मयूर थोडस मागणं ठरलं होतं. 18 धाबा आला होता मयूरला परंतु त्यानंतर मात्र अगदी अष्टांचा वेग घेतलाय. या चेंडूवरती अजून एक विकेट मिळते आहे. ती गोलंदाज शंकर वाघला. तब्बल या ओव्हर मध्ये शंकरनं विकेट मिळवलं. त्या 3 विकेट आणि विकेटची हॅट्रिक मात्र पूर्ण केली आहे. ती शंकर वाघ या गोलंदाजानं बघा फलंदाजी करत असताना 15 बॉल मध्ये तब्बल 35 धाबा आणि गोलंदाजी मध्ये 4 चेंडू डॉट. लेग पायची एक धाव जरूर आणली होती परंतु बॅक टू बॅक 3 विकेटही मिळवल्यात. 2 विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्यात त्या शंकर वाघना. चांगली ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. शंकर वाघ खऱ्या अर्थानं बाजापूर टीमचा हा गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला मिळाली आणि आज चेंडू मात्र डॉट. सामना जिंकलाय बाजापूर संघानं परंतु चांगला खेळ इथं केला लोभेवाडी संघानं देखील. आज हारलेट म्हणून उद्या जिंकणार असं क्रिकेट नाही.